नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 22 फेब्रुवारी वार शनिवार आपण आलो पिंपळगाव कांदा मार्केट मित्रांनो बघू शकता आवक 4-5 कमी झाली आणि 3-4 व्हिडिओ मध्ये कमी झाली सगळ्यांचा भाव सांगत असतो थोडे शेवटच्या 5 मिनिटात तुम्हाला भाव कळतील पुढच्या 1 मिनिटात तुम्हाला भाव बघायला भेटतील। मित्रांनो मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्या येणारे बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण एक नंबर गोल्टी कात सगळ्यांचे भाव सांगत असतो तेवढं शेवटपर्यंत बघा। शेवटला सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघते तुम्हाला कळल तेवढं शेवटपर्यंत बघा। आणि अजून एक मित्रांनो लाईक थोडे कमी येते तर लाईक करा व्हिडिओला। चला भाव बघूया मित्रांनो। लिलाव चालू झालाय, पहिलीच लाईन आहे, पहिलाच नागे बघू शकता तुम्ही। काय भाव गेलो ही गोल्टी? काय भाव गेली गोल्टी? 700 रुपये गोल्टी जायले, 700 रुपीज बघू शकता तुम्ही। आणि 2000 रुपये कांदा जायले, 2000 रुपीज बघू शकता तुम्ही। कुठला आहे कांदा? 2000 रुपये वडनेर बारावचा कांदा आहे बघू शकता तुम्ही। पुढे बघू इकडं कोण आहे हो? गोल्टी काय भाव गेली? 1351 गोल्टी जायले बघू शकता तुम्ही। 1351 1351 रुपीज। कुठला आहे कांदा? वावीतोशी बियाणं कोणतं होतं? बरं बरं वावीतोशीच कांदा आहे। पुढं बघू धन्यवाद। काय भाव गेलो ये आपलं? 1400 रुपये गोल्टी, 1400 रुपये गोल्टी, 1400 रुपीज बघू शकतो। कुठला आहे कांदा? कांदा कुठला आहे? बयाळी, बयाळीचा कांदा आहे। पुढं बघू काय भाव गेली गोल्टी? 1414 1414 रुपीज बघू शकतो तुम्ही। कुठली गोल्टी? बर बघू शकतो तुम्ही। चोपडा आहे, काय भाव गेला? 1014 रुपये 1014 रुपीज बघू शकतो तुम्ही। चोपडा आहे, कुठले? पिंपळगाव। बर पुढे बघू बघू शकतो मीडियम साईज आहे। काय भाव गेला? 2000 रुपये जायले, 2000 रुपीज। कुठला आहे कांदा? शेलूपुरी। बर 2000 रुपये। पुढे बघू बघू शकतो तुम्ही गोल्टी काय भाव गेली? 1100 रुपये 1100 रुपीज। कांदा 1990 1990 बघू शकतो तुम्ही। 1990 1990 रुपीज। कुठला आहे कांदा? बाटगाव। बर बियाणं कोणतं होतं याचं? येलोराचं बियाणं आहे। पुढं बघू भाऊ गोल्टी काय भाव गेली रे? 1300 रुपये 1300 रुपीज 1300 रुपये। कुठला आहे कांदा? रानवड। बर 1300 रुपये 1300 रुपये। काय भाव गेला कांदा? 2170 मीडियम साईज बघू शकतो तुम्ही। 2170 2170 रुपीज। कुठला आहे कांदा? पिंपळगाव कांदा मार्केट युट्यूबला सर्च करा दादा। कुठला आहे कांदा? खडकजाम। बियाणं कोणतं होतं याचं? पंचगंगाचं बियाणं आहे बघू शकतो तुम्ही। कलर आहे। पुढे बघू बघू शकतो तुम्ही गोल्टी काय भाव गेली? 1300 रुपये 1300 रुपीज। कुठली गोल्टी? शेलूपुरी। बर 1300 रुपये। पुढे बघू काय भाव गेला कांदा? 2091 बघू शकतो तुम्ही। 2091 2091 रुपीज 2091। कुठला आहे कांदा? वडाळी भुई। बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं। बरं वडाळी भुई। पुढे बघू काय भाव गेला कांदा? 2200 रुपये बघू शकतो तुम्ही। 2200 रुपये 2200 रुपीज। काल परवा तेरवा होते का? काय भाव गेला? आज थोडं 50 रुपयांनी जास्त गेलं। बरं पुढं बघू काय भाव गेला? 2250 रुपये बघू शकतो तुम्ही। दाखवा ना पावती। 2250 रुपये जाईल, 2250 रुपीज। कुठला आहे कांदा काका? शेलूपुरी। शेलूपुरीचा कांदा आहे। बियाणं कोणतं होतं याचं? गरवाचं बियाणं आहे बघू शकतो तुम्ही। 2260 रुपये जाईल, 2260 रुपीज। गरवाचं बियाणं आहे। पुढे बघू 1100 रुपये
1100 रुपये गोल्टी जाईल बघू शकतो. 1100 रुपये 1100 रुपीज. कुठले शिंद. बर पुढे बघू. बघू शकतो तुम्ही गोल्टी काय भाव गेला. 1300 रुपये 1300 रुपीज. 1321 1321 रुपीज. कुठला आहे कांदा. बरं झोप. पुढे बघू काय भाव गेलो. 1680 1680 रुपीज. बघू शकतो कुठला आहे कांदा. बरं झोप. पुढे बघू काय भाव गेला. 1040 चोपडा आहे. 1040 1040 रुपीज. कुठला आहे चिंचोला. बरं पुढे बघू काय भाव गेला. 2151 2191 रुपीज 51 रुपीज. 2151. बियाणं कोणतं होतं त्याचं. चायनाचं बियाणं आहे. कुठलं आहे कांदा. कानमंडळ. पुढं बघ बघ शकता तुम्ही गोल्टी काय भाव गेली. 1451 1451 रुपीज. कुठली गोल्टी. जोपूळ. माझं असं म्हणणं होतं एक प्रश्न होता मला कमेंट आला होता का बाबा बियाणे नका विचारू. विचारायला पाहिजे का नाही बियाणे. आता काही शेतकरी कमेंट करत होते मला का बाबा बियाणे नको विचारू असं. विचारायला पाहिजे ना. बरं ठीक धन्यवाद. पुढे बघू बघू शकतो तुम्ही गोल्टी काय भाव गेली. 1051 1051 रुपीज. कुठले आडगाव टप्पा. बरं पुढे बघू काय भाव गेली गोल्टी. 1430 1430 रुपीज. 1430 रुपये. कुठली गोल्टी का गोल्टी कुठली. वनाची गोल्टी. बर पुढे बघू काय भाव गेला कांदा. कांदा काय गेला आपला 1900 1900 रुपीज. कुठले शिंद. बर आणि गोल्टी काय भाव गेली. गोल्टी 1400 रुपये गोल्टी शिंद. पुढे बघू काय भाव गेला दादा. 2100 फक्त 2100 का. 2102 2102 रुपीज. कुठला आहे कांदा. खडक माळेगाव. खडक माळेगावचा कांदा आहे. 2102 रुपये जाईल. याचं बियाणं कोणतं होतं दादा. बरं पुढं पुढं बघू बघ शकतो मीडियम साईज आहे. काय भाव गेलं. 2051. कुठला आहे कांदा. वडनेर वडाळी भुई ना. वडाळी भुई 2051 2051 रुपीज. याचं बियाणं कोणतं होतं. घरगुती बियाणं आहे. बरं पुढं बघू काय भाव गेलं. 2151 2151 रुपीज. कुठला आहे कांदा. बियाणं कोणतं होतं याचं. घरगुती बियाणं आहे. बरं पुढं बघू काय भाव गेलं. 1800 रुपये. गोल्टा मीडियम मिक्स आहे. 1800 रुपये 1800. कुठला आहे कांदा. दरसवाडी. बरं बियाणं कोणतं होतं याचं. घरगुती बियाणं आहे ना. बरं पुढं बघू काय भाव गेलं. काय पाहिजे. बरं पुढं बघू काय भाव गेलं. 2301 2301 रुपीज. बघू शकतो तुम्ही क्वालिटी. कुठला आहे कांदा. बरं याचं बियाणं कोणतं होतं. घरगुती बियाणं होतं. एक प्रश्न असा होता का बियाणं विचारायला पाहिजे का नाही व्हिडिओमध्ये. विचारलं पाहिजे. बरं बघू शकतो तेच तर कमेंट येत होते मला का बाबा बियाणं नका विचारू असं. पण मग त्याच्याने कलरनी आणि क्वालिटीने कळत नाही का कोणतं बियाणं होतं असं. तेच तर पुढं बघू काय भाव गेलं. 2100 रुपये 2100 रुपीज. कुठला आहे कांदा. नारायणगाव. बियाणं कोणतं होतं त्याचं. घरगुती बियाणं आहे. नारायणगाव 2100 रुपये 2100 रुपीज. शेवटचा नाग होता लाईनीचा. दुसरा लाईन चाललोय तर दुसऱ्या लाईनीचा पहिला ना घे. बघू शकतो तुम्ही क्वालिटी मीडियम साईज आहे. काय भाव गेला दादा. 2152
2152 जाईल 2152 रुपीज बघू शकता तुम्ही 2152. कुठला आहे कांदा? चिंचोला. बरं याचं बियाणं कोणतं होतं? येलोरचं बियाणं आहे ना. बघू शकता तुम्ही कलर आहे. 2152 रुपये जाईल. पुढे बघू काय भाव गेला? 2100 रुपये बघू शकता तुम्ही 2100 रुपये 2100 रुपीज. कुठला आहे कांदा? कानमंडळ. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. कानमंडळाचा कांदा आहे. पुढे बघू काय भाव गेला? 2151 2151 रुपीज. कुठला आहे कांदा? कानमंडळ. बरं बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. कानमंडळाचा कांदा आहे 2151. पुढे बघू काय भाव गेला काका? 2200 रुपये 2200 रुपीज 2200. कुठला आहे कांदा? कानमंडळी. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. कानमंडळाचा कांदा आहे. बर पुढे बघू काय भाव गेली गोल्टी? 1250 रुपये 12.5. बघू शकता तुम्ही. कुठली गोल्टी? जोपूर. बर पुढे बघू काय भाव गेलो? 2070 रुपये 2070 रुपीज. कुठला आहे कांदा? मोवाडी. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. मोवाडीचा कांदा आहे 2070 रुपये. बघू शकतो तुम्ही. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं. बरं पुढं बघ काय भाव गेलो? 2116 रुपये 2116 रुपीज 2116 रुपये 2116 रुपये. कुठला आहे कांदा? बहादुरी. बियाणं कोणतं होतं याचं? बियाणं घरगुती बियाणं बहादुरीचा कांदा आहे. पुढं बघू बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलो? 2135. कुठला आहे रे कांदा? वडाळी बोई का? 2135 2135 रुपीज. याचं बियाणं कोणतं होतं? साधं बियाणं आहे. बरं पुढं बघू बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेला? 2000 रुपये 2000 रुपीज. बघू शकतो तुम्ही 2000 रुपये. कुठला कांदा आहे? जरा सॉरी. बरं 2000 रुपये. पुढे बघू काय भाव गेलो? 2122 रुपये 2122 रुपीज. कुठला आहे कांदा? चिंदवड. बियाणं कोणतं होतं काका? हा घरगुती. बरं येल्लोरचं बियाणं आहे ना. पुढे बघू काय भाव गेलो? 2222 2222 रुपीज. बघू शकतो क्वालिटी 2222 रुपये. कुठला आहे कांदा? शेलूपुरी. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. शेलूपुरीचा कांदा आहे. पुढे बघू बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेला? 2156 जायले 2156 रुपीज. कुठला आहे कांदा? पंचकेश्वर. आणि याचं बियाणं कोणतं होतं? बरं घरगुती बियाणं कलर आहे. पुढं बघू काय भाव गेला? 1800 रुपये जाईल 1800 रुपीज. कुठले? बयाळ. बरं पुढं बघू